केमिकल कंपन्यांवर कारवाई करा, अन्यथा मुंबईच्या कार्यालयावर हल्लाबोल करू, असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय। पैठणमधील आंदोलकांची राजू शेट्टींनी भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर अधिकाऱ्यांना हा इशारा दिलाय। केमिकल कंपन्यांमुळे पिकांची नुकसान झालेलं आहे आणि त्यांची भरपाई मिळावी, तसंच कंपन्यांवर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पैठणच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। याच उपोषणकर्त्यांची राजू शेट्टींनी भेट घेतलेली आहे आणि यावेळी त्यांनी हा इशारा दिलाय। शेतकऱ्यांना पीक विमा, शेतकऱ्यांना पीक विमा। या औद्योगिक वसाहतीतून बाहेर पडणारे जे सांडपाणी आहे ते सांडपाणी बेकायदेशीररित्या बोरवेल काढून जमिनीमध्ये पुरवलं जातं। हा सरळ गुन्हा आहे, बेकायदेशीर आहे। आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करतंय? प्रदूषण नियंत्रण मंडळानं जर का कडक कारवाई या कंपन्यांच्यावर केली नाही तर एक दिवस मुंबईच्या कार्यालयावर हल्लाबोल करायला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वेळ लागणार नाही आणि ती वेळ त्यांनी आणू नये असा इशारा मला या निमित्तानं द्यायचा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।